मस्तपैकी आपण निवांत बसलो. माझं झालं कॅम्पसमध्ये रिजेक्शन, मला आलं लय टेन्शन. मग मी काय केलं, आपलं इथं मंदिरात आलो. निवांत एक 5 ते 10 मिनटं बसत असतो निवांत. आज शनिवार होता, इथं पोरांनी सगळं निवांत खाऊन प्रसाद सगळं ओके केलेलं आहे. आता एक 10-15 मिनटं निवांत बसायचं आणि निवांत परत आपापल्या कामाला. आज इथूनच नवीन सुरुवात करायची. आज वाटेने गाड्या हे मंदिर तिथे येण्याचं एकमेव कारण असं आहे की इथलं जे मंदिर आहे ते तिन्ही शिवर मिळून बनलेलं मंदिर आहे. म्हणजे पंढरपूर, काशेगाव आणि गोपाळपूर ह्या तिन्ही गावांच्या शिवेवरती हे मंदिर बनलेलं आहे. आणि ह्या मंदिराच्या परिसरात एक मोठंसं वृक्ष पण आहे, म्हणजे झाड पण आहे. आणि महादेवाचं जे ठिकाण आहे, म्हणजे महादेवाची जी पिंड असते ती जमिनीतून उगवलेली पिंड आहे. तर ह्याला गुप्तलिंग पण असं इथं संबोधलं जाते. आणि इथलं जे देवस्थान आहे ते खूप प्रसिद्ध पण असतं. आणि इथं महाशिवरात्री आणि हनुमान जयंतीला पण अशी खूप सारी गर्दी असते. तर आता उशीर झाला आहे त्यामुळे पण इथं लोकं कमी आहेत. तर क्वचित लोकांचं येणं जाणं पण इथं चालू राहतं अजूनमधून. तर भेटूयात. आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. तर तुम्हाला पण मंदिराचा मी परिसर दाखवतो. तर मित्रांनो, हे आहे गुप्तलिंग महादेव मंदिर. तर ही गुप्तलिंग बघा किती सुंदर आणि अतिशय प्राचीन व दुर्मिळ आहे. इथं आम्ही बाहेर उभा राहिलो. इथं समोर गणपती बाप्पाचे पण मंदिर आहे छोटंसं. आणि खूप उशीर झाल्यामुळे कोणी लोक पण नव्हती इथं दर्शनाला.